मित्रांनो, ही एक प्राचीन काळातील गोष्ट आहे. चांदपूर नावाच्या गावात भगवानदास नावाचा एक व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की तो लोकांना व्याजाने पैसे उधार देत असे. त्याचा एक नियम होता. तो आपले पैसे स्वतः जवळच ठेवत असे. त्याच्या दारात कर्ज मागायला आलेला कोणालाही त्याने कधीही नकार दिला नाही. सेठ दोन प्रकारचे कर्ज देत असे. एक याच जन्मात फेडायचे आणि दुसरे पुढच्या जन्मात. कोणीही सेठकडून कितीही रक्कम उधार घेऊ शकत असे. सेठने परतफेड करण्यास कधीही नकार दिला नाही. मी ते उसने घेऊ शकलो असतो. सेठने मला कधीच पैसे दिले नाहीत. मी ते कधीच नाकारलं नाही. तुम्हाला माहित आहे या जगात कोणत्या प्रकारचे लोक राहतात? कोणाला ते कळेल तर हा माणूस पुढच्या जन्मातही कर्ज देईल. तो तिथे असेल तर त्याच्याकडे पैसे घ्यायला माणसं आहेतच. तिथे नेहमीच लोकांची गर्दी असायची. चोर आणि अप्रामाणिक लोक त्याच्याकडून कर्ज घ्यायला अजिबात संकोच करत नसत. दररोज सेठकडून कर्ज घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली असे. लोकांना वाटायचे की सेठकडे खूप पैसे आहेत आणि तो मूर्ख आहे, म्हणून त्याने हे पुढच्या जन्मासाठी आहे असे सांगून आपली संपत्ती लुटली. कोणीतरी प्रामाणिक स्वभावाचा माणूस सेठकडून पैसे उधार घेत असे आणि तो आपल्या जन्माची निमित्त करून व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेत असे. त्यांना वाटले की सेठ पूर्णपणे मूर्ख आहे. या जन्मात लोक पैसे परत करण्याचा विचारही करणार नाहीत. पुढच्या जन्मात ते परत करायला कोण येणार? दुसऱ्या जन्माची वाट पाहणे म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. सेठने या कामासाठी 2 हिशोबनीस सुद्धा कामावर ठेवले होते. सेठ कर्जदारांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, तुम्ही हे पैसे मला या जन्मात देणार की पुढच्या जन्मात? बहुतेक लोक पुढच्या जन्मात खर्च करू असे सांगून पैसे घेत असत. शेठचा हिशोबनीस कर्जदाराचे नाव आणि पत्ता आपल्या नोंदवहीत नोंदवून ठेवत असे. तो येईल की नाही अशा प्रकारे व्यापाऱ्याचे काम अविरतपणे चालू होते. व्यापाऱ्याच्या गावापासून 10 मैल दूर एका गावात श्याम आणि महेश नावाचे 2 चोर राहत होते. ते नेहमी चोरी करण्यातच व्यस्त असत. एके दिवशी त्यांना काही लोकांकडून कळले की, अरे भावा, तू चांदपूरला जाणाऱ्या भगवानदास सेठ यांच्याकडे काय जात नाहीस? ते लोकांना जे काही मागतात ते देतात. तू पैसे उधार देतो. जर तुम्हाला पैसे परत करायचे असतील तर याच जन्मात परत करण्याचे वचन द्या. जर तुम्हाला ते परत करायचे नसतील तर पुढच्या जन्मात परत करण्याचे वचन द्या. तो व्यापारी दोन्ही प्रकारे पैसे उधार देतो. भगवान दास बद्दल ऐकून ते 2 चोर खूप प्रभावित झाले. ते आनंदी आहेत. त्यांनी विचार केला, यापेक्षा चांगलं काय असू शकतं? जेव्हा एखादा व्यापारी जन्मभर व्याजाने पैसे देतो तेव्हा आपण दोघांनी जाऊन त्या व्यापाऱ्याकडून भरपूर पैसे उसने घ्यावेत. त्याच्याकडून किमान 5,000 रुपये उसने घ्या, म्हणजे आपण आपली पुढची 10 ते 15 वर्षे आरामात घालवू शकू. अशा प्रकारे आपापसात चर्चा करून ते 2 चोर भगवान दास सेठ यांच्या घराकडे निघाले. त्या काळी पायी चालण्याचा काळ होता आणि 5,000 रुपये ही एक मोठी रक्कम होती. ते 2 चोर वाटेत संध्याकाळपर्यंत सेठांच्या घरी पोहोचतात. सेठांच्या घरी पोहोचल्यावर ते रडवेले होऊन सेठांना म्हणतात, शेठजी, आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे. आम्ही अत्यंत गरिबीत जगत आहोत. आमची मुले उपाशी आहेत. आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. तुम्ही आम्हाला पैसे उधार देऊ शकाल का? सेठ म्हणाले, हो, का नाही? तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही घेऊ शकता. पण आधी मला सांगा, तुम्ही आमचे पैसे या जन्मात परत कराल की पुढच्या जन्मात? सेठांचे शब्द ऐकून ते 2 चोर म्हणाले, बघा शेठजी, आम्ही खूप गरीब आहोत. त्यामुळे या जन्मात आम्ही पैसे परत करू शकणार नाही. पण पुढच्या जन्मात आम्ही तुमचे पैसे व्याजासहित नक्की परत करू. शेठजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही ते पुढच्या जन्मासाठी वाचवू शकता. पैसे घ्या, पण आधी सांगा तुम्हाला किती पैसे हवे आहेत. शेठचे शब्द ऐकून त्या दोघांनाही मनात खूप आनंद झाला आणि आपापसात विचार करून ते म्हणाले, सेठजी, जास्त नाही, प्रत्येकी फक्त 5,000 रुपये. आम्हा दोघांनाही पैसे द्या, म्हणजे आम्ही आमच्या मुलांची काळजी घेऊ शकू. त्या चोरांचे बोलणे ऐकल्यावर आपल्या हिशोबनीसला म्हणू लागला, हिशोबनीसजी, या दोघांना त्यांच्या पुढच्या जन्मापर्यंत प्रत्येकी 5,000 रुपये द्या. आज्ञा पाळली आणि दोन्ही चोरांना तुमच्या खातेवहीमध्ये त्यांचे नाव आणि पत्ता, त्यांना पत्र लिहून प्रत्येकी 5,000 रुपये द्या. प्रत्येकी 5,000 रुपये देण्यात आले. त्या दोघांनी पैसे आपल्या खिशात ठेवले. ते आपल्या गावाकडे परत निघतात. सेठच्या घरातून निघताना दोघेही खूप आनंदित होतात आणि एकमेकांना म्हणतात, आपल्याला पैसे देऊन हा सेठ मूर्ख ठरला. पुढच्या जन्मात कोणी पैसे परत करतं का? पुढच्या जन्माबद्दल आपल्याला माहीत नाही,
पण या जन्मात या पैशांनी हा जन्म मोठ्या आनंदाने जाईल. आता आपल्याला आयुष्यभर चोरी किंवा लुटमार करावी लागणार नाही, असे बोलत ते दोघे आनंदाने चालू लागले. चालता चालता त्यांना एक लहान झाड दिसले. वाटेत रात्र झाली. त्यांच्या मनात विचार आला, आपल्याकडे एवढी मोठी रक्कम आहे आणि वाटेत एखादा चोर किंवा दरोडेखोर ती हिसकावून घेऊ शकतो. म्हणून त्यांनी जवळच्याच एका गावात जाऊन रात्र काढायचे ठरवले. असा विचार करून ते जवळच्याच एका गावाकडे निघाले. गावात पोहोचल्यावर एका घराचा दरवाजा ठोठावला. ते घर एका तेल व्यापाऱ्याचे होते. जेव्हा त्या तेल व्यापाऱ्याने दरवाजा उघडला तेव्हा ते त्याला म्हणाले, भाऊ, आम्ही परदेशी आहोत आणि काही कामासाठी शहरात आलो होतो, पण आम्ही परत येईपर्यंत उशीर झालेला, म्हणून आज रात्री आम्हाला तुमच्या घरी राहायचे आहे. सकाळ होतच आम्ही निघू. आम्ही तुमचे जेवण सुद्धा खाणार नाही, फक्त आम्हाला झोपायला एक पलंग आणि खाट द्या. तेलवाला म्हणाला, भाऊ, माझ्याकडे फक्त एकच आहे. तिथे एक खाट आहे. माझ्या गोट्यात एक काम कर, तिथे आणखी एक खाट पडलेली आहे आणि तुम्ही दोघांनी तिथे जाऊन शांतपणे झोपचा आणि माझ्या प्राण्यांची काळजी घे. त्या दोघांनीही तेल व्यापाऱ्याचे आभार मानले. ते त्याला पैसे देतात आणि त्यांच्या तबल्यात राहिल्या जातात. दोन्ही चोर तिथे असलेल्या पलंगावर आडवे झाले, पण दोघांनाही झोप लागत नव्हती, कारण त्यांच्याकडे खूप पैसे होते आणि कोणीतरी ते चोरून येईल अशी त्यांना भीती वाटत होती. या भीतीने ते जागे होते आणि ते एकमेकांशी बोलत होते. ते बोलत असताना रात्रीचे 12 वाजले होते. मग त्यांना 2 माणसे बोलत असल्यासारखे आवाज ऐकू आले. चोराने आजूबाजूला पाहिले, पण ते त्यांना दिसले नाहीत. अचानक त्यांची नजर पागात बांधलेल्या एका म्हशीवर आणि बैलावर पडते. म्हैस आणि बैल एकमेकांशी बोलत असतात. ते 2 चोर आश्चर्यचकित होऊन बैल आणि म्हशीचे संभाषण ऐकतात. म्हैस बैलाला म्हणते, बैल दादा, माझे लक्ष देऊन ऐक. तू आणि मी फक्त आज रात्रीपुरतेच एकत्र आहोत. उद्या सकाळी मी तुला सोडून जाईल. तू काय म्हणत आहेस? बैल म्हणाला. तेव्हा म्हैस म्हणाली, बघ दादा, माझ्या मागच्या जन्मात मी या तेलवाल्याकडून कर्ज घेतले होते. आणि रेड्या म्हणतो, बघ बाबा, मी शेवटचा पाहिला आहे. मी माझ्या जन्माच्या वेळी या तेल व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेतले होते आणि मी ते कर्ज फेडू शकलो नाही. त्यामुळेच मला या जन्मात त्या तेल व्यापाऱ्यासाठी म्हैस व्हावं लागलं आणि आज त्याने मला इतके फटके मारले आहेत की माझी ही अवस्था झाली आहे. त्याने माझ्याकडून व्याजासहित प्रत्येक पैसा वसूल केला आहे. मी घेतलेल्या कर्जाचे 1000 पैसे त्याने वसूल केले आहेत आणि आता माझे कर्ज पूर्णपणे फेडले गेले आहे. मी आता या तेलवाल्याच्या कर्जातून मुक्त झालो आहे आणि सकाळी मी माझी बिले भरू शकेन. मी तेलवाल्याच्या घरी गवत आणि चारा खाईन आणि खाल्ल्यानंतर हे शरीर सोडून निघून जाईल. म्हणून आपल्या मिलनासाठी हीच एक गोष्ट नियत आहे. म्हशीचे शब्द ऐकून वृषभ म्हणाला, तू आता तुझ्या ऋणातून मुक्त झाली आहेस. मी पण येईन. तुम्ही 2 तास थांबलात तर मी या तेलवाल्याच्या कर्जातून मुक्त होईल. मला त्याच्या एका तेल घाण्यात मोहरी दळायची आहे. मला त्याचा क्रशर अजून 4 तास चालवायचा आहे. त्यानंतर एक खाटीक येईल. त्या खाटीकाचं माझं आधीचं कर्ज. माझ्याकडे जन्मापासून पैसे होते. तो माझ्या पैशाने मला विकत घ्यायचा आणि हा तेलवाला ते पैसे घ्यायचा आणि जसा तो तेलवाला पैसे घ्यायचा तशी मी त्याच्या कर्जातून मुक्त व्हायचे, कारण मी सुद्धा माझ्या पूर्वीच्या आयुष्यात या तेल व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेतले होते. मी त्याचे कर्ज पूर्णपणे फेडले. त्याने माझ्याकडून काम करून घेतल्यामुळे मला काही पैसे दिले आहेत आणि बाकीचे मला कसाही देईल. मी कसाही सोबत थोडं अंतर चालेल आणि मग मरेन. मग रेडा म्हणतो, ही आपल्या मागील जन्मातील कर्मे आहेत, ज्यांचा आपल्यावर परिणाम झाला आहे. तुम्हाला या जन्मात दुःख भोगावेच लागेल. असो, आपण या गोष्टी बाजूला ठेवूया. आपल्या कर्मांचे परिणाम आपण आधीच भोगले आहेत किंवा भोगणार आहोत. जे दोघेजण थोड्या वेळापूर्वीच त्या तेल व्यापाऱ्याच्या घरी पाहुणे होते तेच आता दुःखी आहेत. हो. मग रेडा म्हणाला, तुझं काय म्हणजे मित्र? त्या दोघांनी काय केलं आहे? बैल म्हणाला, त्यांनी काय केले नाही. ते दोघेही खूप मोठे होते. ते चोर आणि गुंड आहेत आणि मला अजूनही माहीत नाही तुम्ही आत्तापर्यंत किती लोकांना फसवले आहे. हे दोघे शहरातील एका श्रीमंत माणसाला फसवून त्याच्याकडून कर्ज घेऊन इथे आले आहेत. मग रेडा म्हणाला, तर मग हे कर्ज फेडण्यासाठी त्या श्रीमंताचे गाढव व्हावे लागेल. रेडा आणि बैलाचे असे बोलणे ऐकून एक चोर दुसऱ्याला म्हणाला, हे दोघे खूप दिवसांपासून इथे आहेत.
या जन्माचे ऋण फेडण्यासाठी आम्ही बैल आणि म्हशी झालो आहोत आणि ते म्हणतात की या जन्माचे ऋण फेडण्यासाठी आम्हाला पुढच्या जन्मात त्या व्यापाऱ्याचे गाढव व्हावे लागेल. मग दुसरा चोर म्हणतो, नाही दादा, आता माझ्या डोक्यावर त्या व्यापाऱ्याचे कर्ज नाही. मी आता सेठचे कर्ज माझ्या डोक्यावर बाळगणार नाही. मी त्याचे कर्ज फेडीन आणि माझे उरलेले आयुष्य गरजूंची सेवा करण्यात घालवीन. म्हणजे माझी सर्व पापे याच जीवनात धुतली जातील. मग दुसरा चोर म्हणतो, ठीक आहे दादा, सकाळ होतच आपण घरी जाऊ. आम्ही चांदपूरला जाऊन सेठजींना प्रत्येक रुपया व्याजासहित परत करू. तसेच हा चोरीचा धंदा सोडून कष्टाने आणि प्रामाणिकपणाने आमची उपजीविका कमवू. देवा, वेळेवर आमचे डोळे उघडल्याबद्दल तुझे लाखो आभार. आमचे पुढचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. त्यानंतर ते दोन चोर आपल्या भविष्याबद्दल बोलत बोलत न कळतच झोपी गेले. पण त्यांच्या स्वप्नातही त्यांना ते दोन बैल बोलताना दिसत होते. सकाळ असूनही ते धक्क्यात असल्यासारखे दिसत होते. पहाटसुद्धा तो झोपलेलाच होता, पण अचानक मोठ्याने रडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. तेव्हा त्याने पाहिले की तेल व्यावसायिक रडत म्हणत होता, मला लुटले आहे, मी बर्बाद झालो आहे. हाय रे माझ्या प्रिय, म्हैस मेली. आता मी फक्त एका बैलावर माझ्या तेल घाणी कशी चालवणार. त्या दोन गुंडांनी तेल व्यापाऱ्याला आपल्या म्हशीच्या मृत्यूवर शोक करताना पाहिले. परिस्थिती समजून ते चोर दुःखी झाले आणि एकमेकांना म्हणू लागले, हे बाबा, तो बैल आणि म्हशीची गोष्ट अगदी खरी होती. ही घटना त्याच कथानुसार घडली जी आपण काल रात्री ऐकली होती. याचा अर्थ असा की या म्हशीने तेल व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेतले होते. आता प्रश्न असा आहे की हा बैल सुद्धा मरेल का? चला हे सुद्धा पाहूया. आता 2-4 पुढे काय होते ते पाहण्यासाठी तिथे थांबले. लोकांच्या मदतीने त्या तेल व्यापाऱ्याने म्हशीचे प्रेत नेऊन शेतात पुरले. त्यानंतर त्याने त्या बैलाला तेल काढण्याच्या यंत्राला झोपले आणि 2-3 तास त्याच्याकडून ते यंत्र चालवून घेतले. बैल इतका थकला आहे की त्याचे पाय त्याला आधार देऊ शकत नाही. थोड्या वेळाने आर्मिक येतो आणि तेल व्यापाऱ्याला विचारतो, अहो दादा, तुम्ही तुमचा बैल विकणार का? तेल व्यापारी म्हणतो, हो दादा, मी विकेन, कारण माझी म्हैस मेली आहे. आता हा एकटा बैल जास्त काळ तेल घाणी चालवू शकणार नाही, म्हणून कृपया हा बैल घेऊन जा. कसाईने तेल व्यापाऱ्याने मागितलेली रक्कम त्याला दिली आणि तो बैलाला घेऊन जाऊ लागला. दरम्यान 2 मित्र म्हणाले, बघ बाबा, बैलाने त्यांना सांगितले होते की खाटीक येणार आहे. खाटीक आला आणि तेलवाल्याने बैलाला विकून टाकले. आता आपण त्याच्या मागे जाऊया आणि बघूया तो वाटेत मरतो की नाही. असा विचार करून ते दोघे काही वेळ खाटीकाच्या मागे गेले. ते पाठलाग करतात. कसाई गाव सोडून सीमा ओलांडत असताना बैल अचानक खाली कोसळतो आणि मरतो. त्या दोघा मित्रांच्या पायाखालची जमीन आता निसटत होती. ते बोलू लागले, भाऊ, हे खरं झालं. त्या म्हशीने तेल व्यापाऱ्याकडून पैसे उसने घेतले होते, म्हणून ती त्याच्या कुटुंबाचा भाग बनली आणि त्याचे पैसे परत केल्यावर मरण पावली. त्याचप्रमाणे बैलानेही पैसे उसने घेतले होते. ते दोघेही मागच्या जन्मी माणसे असावीत आणि या जन्मी प्राणी आहेत. त्याने तेल व्यापाऱ्याचे कर्ज फेडले आणि तो मरण पावला. यावरून हे सिद्ध होते की जर कोणी व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेतले तर त्याला बैल किंवा म्हैस बनून ते फेडावे लागते. त्याचप्रमाणे आपणही त्या व्यापाऱ्याकडून पैसे उधार घेतले आहेत. असे दिसते की आपल्या पुढच्या जन्मातही ते फेडायला आपल्याला कोणीही नसेल. त्यांना हे पैसे फेडण्यासाठी कोणत्या तरी प्राण्यांचे रूप घ्यावे लागेल. पुढे काय करावे असे त्या दोघांनाही प्रश्न पडला. चला परत जाऊन व्यापाऱ्याला पैसे परत करूया, ते म्हणाले. तेव्हा व्यापारी विचारेल की ते का आले आहे. तेव्हा ते त्याला सांगतील. ते म्हणाले, आम्ही पैशांची व्यवस्था केली आहे, कृपया तुमचे पैसे जमा करा. अशा प्रकारे ते 2 चोर सेठ भगवानदास यांच्याकडे परत आले. जेव्हा ते दोघे सेठजवळ पोहोचले तेव्हा त्यांना पाहून सेठ म्हणाले की तुम्ही लोकांनी परत जावे, तुम्ही का आला आहात, काय झाले आहे. मग ते 2 चोर म्हणतात, शेठजी, आम्ही काल तुमच्याकडून घेतलेले पैसे परत करायला आलो आहोत. खरे तर आम्ही पैशांची सोय दुसरीकडून केली आहे. कृपया तुमचे पैसे परत घ्या आणि नोंद वहीमधून आमची नावे काढून टाका. सेठजींनी आपल्या हिशोबाच्या वहीकडे पाहिले तर त्यांच्या लक्षात आले की त्यांनी पुढच्या जन्मासाठी पैसे उधार घेतले होते. मग सेठजी म्हणाले, बघा दादा, जर तुम्ही या जन्मासाठी पैसे उधार घेतले असते तर मी ते घेऊन जमा केले असते, पण तुम्ही पुढच्या जन्मासाठी पैसे उधार घेतले आहेत, त्यामुळे मी ते आता तुमच्याकडून परत घेऊ शकत नाही. तुम्हाला ते पुढच्या जन्मात फेडावे लागेल.
जेव्हा त्या 2 चोरांनी सेठांकडून हे ऐकले तेव्हा ते पुन्हा म्हणाले, नाही सेठजी, तुम्ही हे पैसे घेतलेच पाहिजेत. आम्ही त्यावर व्याज द्यायलाही तयार आहोत. पण त्या व्यापाऱ्याने सरळ नकार दिला. वारंवार विनंती करूनही जेव्हा त्या व्यापाऱ्याने पैसे घेण्यास नकार दिला तेव्हा ते लोक निराश होऊन दोघे घरी परतले. आम्ही विचार करत राहतो की आता आपल्याला या व्यापाऱ्याचा बैल किंवा म्हैस बनावे लागेल आणि हा व्यापारी आपल्याला पार पिळून काढेल आणि प्रत्येक पैशाचा हिशोब आपल्याकडून वसूल करेल. आता आपण काय करावे? आपण तर त्या व्यापाऱ्याकडून उसने पैसे घेतले आहेत आणि उगाचच त्रास ओढावून घेतला आहे. हे सर्व विचार करून ते दोघे चालत चालले होते. हिवाळीचे दिवस होते. वाटेत एक भिक्षू शेकोटीजवळ बसून ध्यानात मग्न होता. ते 2 चोर त्या भिक्षूजवळ जाऊन बसले आणि शेकोटीजवळ शेकू लागले. त्याच क्षणी त्या भिक्षूने डोळे उघडले आणि विचारले, तुम्ही कोण आहात? चोरांनी उत्तर दिले, आम्ही दोघेही वाट चुकलेले प्रवासी आहोत. तेव्हा संत म्हणाले, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळत नाही की तुम्ही दोघे कशाबद्दल तरी दुःखी का आहात आणि आतून उदास का आहात. दोघेही कशाने तरी दुःखी आहेत आणि पश्चातापाने जळत आहेत. तेव्हा एक चोर म्हणतो, बाबा, तुमचं अगदी बरोबर आहे. आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्हा दोघांनाही पश्चाताप होतो. पण आम्हाला हे माहीत आहे की आम्ही आमच्या पापांपासून मुक्त नाही. आपल्याला कधीही मोक्ष मिळणार नाही आणि या जन्मातील आपल्या कर्मांचे फळ आपल्याला पुढच्या जन्मात भोगावे लागेल. या चोरांनी साधू महाराजांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली. त्यांच्या ऐकल्यानंतर साधू बाबा म्हणाले, पुत्रा, तुला असे का वाटते की या जन्मातील पापांचे प्रायश्चित्त याच जन्मात करता येत नाही? मुला, जर कोणी खऱ्या मनाने पश्चाताप केला तर तू आपल्या पापातून मुक्त होऊ शकतो. पण चोर म्हणतात, बाबा, आम्ही खऱ्या मनाने पश्चाताप करायला तयार आहोत. बाबा, आम्हाला सांगा, आम्ही त्या श्रीमंताचे कर्ज कसे फेडू? तो कर्ज परत घ्यायला सुद्धा तयार नाही. तेव्हा संत म्हणाले, मुला, इथून 1 मैल अंतरावर एक गाव दिसेल. एकदा का तू तिथे पोहोचलास की त्या सावकाराचे कर्ज फेडण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. अखेर एक उपाय निघेल. यानंतर त्या भिक्षूने डोळे मिटले आणि तो पुन्हा ध्यानात मग्न झाला. चोर खूप थकले असल्यामुळे त्यांनी भिक्षूजवळ एक चादर पसरली आणि ते गाढ झोपेत गेले. बराच वेळानंतर जेव्हा ते जागे झाले तेव्हा भिक्षू महाराज जवळपास कुठेही आढळले नाहीत. एक चोर म्हणाला, ते संत बाबा नक्कीच एक महान संत होते, ज्यांनी आम्हाला सत्याचा मार्ग दाखवला आणि मग ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पुढे जायला हवे. ते दोघे पुढे चालू लागले. 1 मैल प्रवास केल्यानंतर ते एका लहानशा गावात पोचले. गावात विहीर किंवा नदी नव्हती. पाण्यासाठी याचना सुरू होती. पाण्याची गरज भागवण्यासाठी गावकऱ्यांनी खोदकाम सुरू केले. तिथे राहणाऱ्या लोकांना 5 मैल प्रवास करावा लागत असे. तिथली परिस्थिती पाहून लोकांना, चोरांना एक कल्पना सुचली. एक चोर म्हणाला, भाऊ, व्यापाऱ्याचे कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. एक काम करूया, व्यापाऱ्याने आपल्याला पैसे दिले आहेत, चला या गावात एक सुंदर विहीर बांधूया. दुसरा म्हणाला, दादा, तुमचं बरोबर आहे. खूप विचार विनिमय केल्यानंतर त्या दोघांनी व्यापाऱ्याने दिलेले पैसे वापरून इथे एक सुंदर विहीर बांधायचे ठरवले. तो ती बांधून घेणार होता. पुढे काय झाले? त्याने शेजारच्या गावातून काही मजूर बोलावले आणि विहीर खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याने एक सुंदर विहीर बांधून घेतली आणि विहिरीचा मालक म्हणून सेठ भगवानदास यांचे नाव असलेले एक फलक लावला. त्यांनी ते बसवून घेतले आणि विहिरीजवळ स्वतःसाठी एक खोली बांधली आणि ते त्या खोलीत राहू लागले. हळूहळू जेव्हा गावकऱ्यांना विहिरीबद्दल कळले तेव्हा तिथे पाणी आणायला येऊ लागले. पण ते 2 चोर, ज्याने विहीर बांधली होती, तो काठी घेऊन तिचे रक्षण करत असे. त्यातून पाणी काढायला येणाऱ्या कोणालाही हाकलून लावत असे. तो म्हणायचा, या विहिरीतून पाणी काढण्यास सक्त मनाई आहे. आता विहिरीची बातमी आजूबाजूच्या गावामध्ये पसरली आहे. अशी बातमी पसरते की एका श्रीमंत माणसाने एक खूप चांगली विहीर बांधली आहे आणि तिचे पाणी खूप गोड आहे. पण तिथे 2 पहारेकरी आहेत, जे कोणालाही त्या विहिरीतून पाणी काढू देत नाहीत. जो कोणी पाणी काढायला येतो ते दोघे काट्या घेऊन त्याच्यावर हल्ला करतात. ते त्याला हकलून देतात. एके दिवशी गावकऱ्यांना वाटले की 10 ते 20 लोकांनी एकत्र जाऊन त्यांना विचारावे की ते आम्हाला त्यांच्या विहिरीतून पाणी का काढू देत नाहीत. आम्ही त्यांच्या विहिरीतून पाणी काढले तर त्यांचे काय नुकसान होणार आहे? जर तुम्ही आम्हाला पाणी भरू देणारच नव्हता तर मग तुम्ही विहीर का बांधली? आता त्या 2 मित्रांसोबत 10 ते 20 लोक आहेत आणि ते म्हणतात, बंधूंनो, मला एक गोष्ट सांगा, एवढी सुंदर विहीर बांधून तुम्ही खूप मोठे पुण्यकर्म केले आहे,
तरीही तुम्ही लोक आम्हाला असे म्हणत आहात. ते लोकांना त्यातून पाणी का काढून देत नाहीत? तेव्हा ते दोन चोर म्हणाले, बघा भावांनो, यात आमची काही चूक नाही. आम्ही चांदपूरच्या सेठ भगवानदासांचे सेवक आहोत. चांदपूरच्या सेठ भगवानदासांनी ही विहीर बांधली आहे आणि त्यांची आज्ञा आहे की कोणालाही पाणी पिण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता मालकाने आदेश दिले नाहीत तर आम्ही काय करणार? जर तुम्हाला या विहिरीतून पाणी काढायचे असेल तर तुम्ही चांदपूरच्या सेठ भगवानदास यांच्याकडे जा. तेच या विहिरीतून पाणी काढतील. काही लोक म्हणाले, ठीक आहे दादा, आपण लगेच चांदपूरच्या सेठ भगवानदास यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की ते आपल्याला त्यांच्या विहिरीतून पाणी का काढू देत नाहीत. लोक म्हणाले, ठीक आहे, चला. आता सगळे ते सर्वजण आपापल्या काट्या घेऊन चांदपूरच्या सेठ भगवानदास यांच्याकडे जातात आणि तिथे पोहोचल्यावर इतक्या लोकांना हातात काट्या घेऊन रागाने एकत्र आलेले पाहून सेठ आश्चर्यचकित होतात. आपल्याकडून काही चूक झाली आहे का? हे लोक त्याला मारण्यासाठीच एकत्र आले आहेत का? असा विचार करत सेठच्या मनात येऊ लागला. परिस्थितीची भीती वाटल्यामुळे सेठने दुरूनच त्या सर्वांचे स्वागत केले. आदराने त्यांना आपल्या बैठकीच्या खोलीत बोलावले आणि अल्पोपहार देऊ केला. त्यांनी त्याला भेटीचे कारण विचारले. गावकरी आधीच संतापले होते. ते सर्व म्हणाले, अहो शेठजी, तुम्ही एवढी सुंदर विहीर बांधली आहे. जर तुम्ही कोणालाही त्यातून पाणी काढू देणार नसाल तर विहीर बांधण्याचा काय उपयोग? सेठला धक्का बसतो. तो विचारतो, भाऊंनो, तुम्ही कोणत्या विहिरीबद्दल बोलत आहात? मी एकही विहीर बांधलेली नाही. तुमचा गैरसमज झाला आहे. गावकरी म्हणतात, नाही सेठ, आम्ही इतके वेडे असू शकत नाही. आम्ही ते आमच्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे पाहूनच मी परत परत येत आलो आहे. विहिरीच्या काठावर एक फळी आहे आणि त्यावर मालकाचे नाव म्हणून तुमचे नाव लिहिलेले आहे आणि तुमचे 2 नोकर तिथे बसलेले आहेत जे आम्हाला विहिरीतून पाणी काढू देत नाहीत. तुम्ही आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवून पाप करत आहात. गावकऱ्यांचे शब्द ऐकून श्रीमंत माणूस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आपण स्वतःच पाहूया. मग सेठ गावकऱ्यांसोबत गेला आणि जेव्हा मी दुरून विहिरीकडे पाहिले तेव्हा ती खरोखरच एक सुंदर विहीर होती जिच्यावर भगवान सेठ असे नाव कोरलेले होते. तेच 2 चोर काट्या घेऊन विहिरीचे रक्षण करत होते. सेठांनी त्या 2 चोराला बोलावून म्हटले, बंधूंनो, तुम्ही लोकांना या विहिरीतून पाणी का काढू देत नाही? याचं कारण काय आहे? आणि तुम्ही ही विहीर माझ्या नावाने का बांधली आहे? माझ्या नावाने विहीर बांधून आणि लोकांना पाण्यापासून वंचित ठेवून तुम्ही मला पापात भागीदार का बनवत आहात? जेव्हा मी तर ही विहीर मुळीच बांधली गेली नाही. मग त्या 2 चोरांनी व्यापाऱ्याला सांगितले, सेठ, आम्ही 2 पुढच्या जन्मात वाचू असे वचन देऊन तुमच्याकडून 5,000 रुपये उसने घेतले होते. पण आम्ही ते पैसे घरी नेऊही शकलो नाही. आम्ही आधीच दुसरीकडे व्यवस्था करून ठेवली होती. त्यापूर्वी आम्ही दुसरीकडे आधीच व्यवस्था केली आणि आम्हाला ते पैसे तुम्हाला परत करायचे होते. पण तुम्ही नकार दिला आणि म्हणाले पुढच्या जन्मासाठी दिलेले पैसे मी परत घेत नाही. ते पुढच्या जन्मात मिळतील. आम्हाला पैसे द्यावे लागतील, पण सेठजी, आम्हाला ते पैसे याच जन्मात परत करायचे आहेत आणि तुम्ही ते द्यायला नकार दिला. आता सांगा आम्ही काय करावं? म्हणून आम्ही त्या पैशाने ही विहीर बांधली. ते पैसे तुमचे होते म्हणून आम्ही ही विहीर बांधली आणि तुमचं नाव नोंदवलं आहे. आता जोपर्यंत तू आमचं कर्ज माफ करून आम्हा दोघांची नावं तुझ्या नोंदवहीतून काढून टाकत नाहीस, तोपर्यंत आम्ही कोणालाही या विहिरीतून पाणी काढू देणार नाही आणि तोपर्यंत प्रत्येकजण तुम्हाला शिव्या देईल. तुमच्या पैशाने ही विहीर बांधली गेली म्हणून हजारो लोक तुम्हाला शाप देतील. हे ऐकून सेठ आश्चर्यचकित होतात आणि त्यांना वाटते की या दोघांनी मोठी बुद्धी वापरली आहे. गावकरी म्हणू लागतात, सेठजी, हे दोघे खूप चांगले माणूस आहेत. कृपया त्यांचे कर्ज माफ करा. व्यापारी म्हणाला, बघा दादा, मी पुढच्या जन्मी कर्ज माफ करत नाही. तेव्हा ते 2 चोर म्हणाले, ठीक आहे व्यापारी, माफ करू नका. आम्ही सुद्धा या विहिरीतून तुम्हाला ती पाणी भरू देणार नाही आणि या पापाची जबाबदारी तुमची असेल. आता जरा विचार करा, तुमच्या नावामुळे किती कमाई होईल? सेठ विचार करतो. त्याचं म्हणणं बरोबर आहे. जर या लोकांनी कोणालाही विहिरीतून पाणी काढू दिलं नाही तर या पापाचा भार माझ्यावर येईल. गावकऱ्याने त्यांचे कर्ज माफ करावे अशी ही मागणी केली आहे. सेठ म्हणाले, ठीक आहे, मी आताच तुमचे पैसे माफ करायला जातो, पण आजपासून तुम्ही या गावकऱ्यांना पाणी नाकारणार नाही. अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने त्यांचे पैसे जमा केले
आणि नोंदवहीतून त्यांची नावे काढून टाकली. ते दोघेही खूप आनंदी झाले आणि घरी गेले. त्या दिवसापासून त्यांनी सर्व वाईट सवयी सोडून दिल्या आणि कठोर परिश्रम व प्रामाणिकपणाच्या जोरावर आपली उपजीविका कमावली. आम्ही आमचं आयुष्य जगायला सुरुवात केली. या कथेचा मूळ उद्देश हा आहे की जर आपण कोणाचे एक पैशाची देणी लागत असू तर आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फेडावेच लागेल. जर आपण या जन्मात ते फेडले नाही तर पुढच्या जन्मात फेडावे लागेल, पण ते फेडलेच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.